जय भीम मित्रांनो. तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज मंडेचा दिवस होता आणि 18 ऑगस्ट मंडेचा दिवस आणि मार्केटमध्ये ट्रिमेंडस 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 असा एक गॅप अप मूव्ह मिळालेला आहे. ठीक आहे, कारण विकेंडला आपले आदरणीय प्रधानमंत्रीजी नरेंद्रजी मोदीजी यांनी जीएसटी रिफॉर्म्स बद्दल एक मेजर जीएसटी रिफॉर्म्स बद्दल एक अनाउन्समेंट केली. ठीक आहे. आता मार्केटमध्ये कसं असतं, अनाउन्समेंट झाल्या झाल्या त्याचं इम्प्लिमेंटेशन वगैरे ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी, बट अनाउन्समेंट झालं की मार्केटमध्ये मूव्ह एक्सपेक्टेड असतात आणि एक्झॅक्टली तसंच झालेलं आहे मित्रांनो. तर आपले ते मंडेला गॅप अप ओपनिंग झालेला आहे. आणि जर तुम्हाला नीट आठवत असेल, हा जो लास्ट वीकेंड होता हा एक एक्सटेंडेड वीकेंड होता, फ्रायडे सॅटर्डे आणि संडे असं. कारण फ्रायडेला इंडिपेंडन्स डे होतं आणि थर्सडेचं जर माझं व्हिडिओचं थंबनेल तुम्ही चेक कराल ना फ्रेंड्स मागे जाऊन, तर मी असं लिहिलंय नेक्स्ट वीक बिग मूव नेक्स्ट वीक. आणि ती मूव्ह आलेली आहे ऑलरेडी. ज्या लेवल्स होत्या, जे पॅरामीटर्स होते मार्केटने, ते सगळे पॅरामीटर्स त्या ज्या बॅरियर्स होते, ज्या लेवलच्या अपसाईडच्या रेजिस्टन्सच्या, ते सगळे बॅरियर्स तोडलेले आहेत आणि निफ्टीने बँक निफ्टीने एक मस्त असा गॅपअप मूव्ह आज दिलेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, पुढे आपण चार्ट वरती जाऊन समजून घेऊया की आपण जे दिलेले ट्रेड्स आहेत ते मॅच झाले नाही झाले, कसं आपण काय ट्रेड घेतले होते, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे चार्ट वरती जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. चला तर मित्रांनो, आपण पुढे चार्ट वरती बघूया. ठीक आहे. तर नेहमीप्रमाणे आपण स्टार्ट करूया निफ्टीच्या चार्टने. आणि मित्रांनो, जर तुम्ही इथे बघाल तर मी ते वीकली लेवल जी देऊन ठेवलेली आहे ही 25,000 टू वेट अ सेकंड 25,234 अशी. आणि डाऊन साईडला 24,024 अशी. आणि हा जो गॅप तुम्हाला इथे दिसतोय ना फ्रेंड्स, ओके, हा जो गॅप, एक सेकंड, पहिलं मी तुम्हाला इथे फ्लॅग मार्क करून दाखवतो. ही आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल होती. ऑलराईट. जिथं ऑब्व्हियसली तुम्हाला गॅपअप, एवढा ट्रिमेंडस गॅपअप झाल्यामुळे गरजच नाहीये. हा, ओके, सॉरी, वेट, हायलाइटर सर्कलनेच दाखवतो ना. हा जो गॅप, ओके, ह्यूज 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 गॅप. ऑलराईट. तर मित्रांनो, हा जो गॅप दिसतोय, हा एवढा मोठा सर्कल, हा एक गॅपअप आहे. ठीक आहे. कारण क्लोजिंग होती थर्सडेच्या दिवसाची 24,616 आणि आजच्या दिवसाची ओपनिंग होती 24,938. सो 300 पॉइंट गॅप अप, ऑलमोस्ट 1.5-2%. म्हणजे नंतर तरी 950 नंतर तरी हे झालं, बट प्री ओपनिंग तर 2% प्लस दाखवत होतं निफ्टीचं. ठीक आहे. तर ट्रिमेंडस अशी मूव होती, बट नेहमीप्रमाणे आपण निफ्टीमध्ये ट्रेड तर घेत नाही. आणि गॅपअप दिल्यानंतर तुम्ही फारसं काय एक्सपेक्ट करू शकत नाही, ऑब्व्हियस गोष्ट आहे. कारण की तुम्ही इथे बघाल की गॅपअप झाला, ठीक आहे, बट त्यानंतर जे आहे मार्केट एका रेंज मध्ये होतं ऑलमोस्ट. ती रेंज ही होती. ऑलराईट. सो या रेंजमध्ये नंतर निफ्टीने पॅकअप झाला निफ्टीचा, ऑलमोस्ट 24,862 आणि 24,996, म्हणजे 100 पॉईंट्स मध्ये दिवसभर नंतर निफ्टी खेळत राहिली. ठीक आहे. सो फ्रेंड्स, हा आहे चार्ट आपला, वेट अ सेकंड, बँक निफ्टीचा. ऑलराईट. सो बँक निफ्टीमध्ये जसं आपण इथे बघतोय फ्रेंड्स, बँक निफ्टीमध्ये पण तुम्हाला अगेन मी सर्कल करूनच दाखवेन की गॅपअप केवढा मोठा आहे. कारण की फ्रेंड्स, गॅपअपच तेवढा आहे की सर्कल करून दाखवण्यात पण मजा येते. ठीक आहे. आणि बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही फ्रेंड्स बघाल तर एक 925-27 आसपास एक ट्रेड दिला होता मी, 56,000 सीईचा कॉल दिला होता बँक निफ्टीचा बाय करण्यासाठी. ठीक आहे. आणि त्याचा फर्स्ट टार्गेट अचीव झाला. 50 पॉईंट्स त्यात अचीव झाले. 50 काय, इनफॅक्ट 50 पॉईंट फर्स्ट टार्गेट होता 50 पॉईंट्सचा, बट त्यांनी मोर दॅन 50 पॉईंट्स अचीव केलेले आहेत. 525 ला समथिंग मी दिला होता. 575 वॉज द फर्स्ट टार्गेट. तो ऑलमोस्ट 588-589 टच करून आला. सो ऑलमोस्ट 55-60 पॉईंटची रॅली करून त्यांनी दिली. आणि त्यानंतर ऑब्व्हियस, मी जसं मगाशी म्हटलो की एवढा मोठा गॅपअप झाल्यानंतर आपण फार काय एक्सपेक्ट करू शकत नाही. सो अगेन बँक निफ्टीमध्ये पण नंतर एका रेंज मध्ये राहिली. ठीक आहे. ती रेंज होती ऑलमोस्ट 56,000 120-130 पासून
55,006 म्हणजे एक 400-450 पॉईंटच्या रेंजमध्ये त्यानंतर बँक निफ्टी ट्रेड करत राहिली. ठीक आहे फ्रेंड्स. तर हे झालं आजचं आपलं टार्गेटही हिट झालेलं आहे. फर्स्ट टार्गेट आपण अचीव्ह केलेलं आहे आणि एक नवीन लेवल्स आल्यामुळे आपण आता बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये ट्रेड करू शकतो. ठीक आहे. आणि वेट अ सेकंड, मी तुम्हाला उद्याच्या लेवल्स इथे ड्रॉ करून देतो, सो दॅट तुम्हाला आपल्याला समजायला उद्याच्या लेवल समजायला जास्त इझी होईल. ठीक आहे. उद्याचे लेवल्स समजून घेण्यासाठी वेट अ सेकंड, थोडस इथे हे सर्व जे आहे ना, जे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी आपण ड्रॉ केलं होतं, हे सगळं मी इथे डिलीट करतो, हा बॉक्स डिलीट करतो. ऑलराईट. ठीक आहे. सो मी ट्रेंड लाईनने इथे तुम्हाला बँक निफ्टी मध्ये ड्रॉ करून दाखवतो. ट्रेंड लाईन मध्ये बँक निफ्टीचा जो सपोर्ट आहे आज जे आहे ना 55,777, ही जी लेवल आहे ना, ही साधारणतः बँक निफ्टीने 12 वाजल्यानंतर सोडलीच नाही ऑलमोस्ट. ठीक आहे. सो 55,000 55,555 ही जी लेवल असणार आहे फ्रेंड्स, ही लेवल सपोर्ट साठी असणार आहे. अँड फॉर द अपसाइड 56,222 ही लेवल असणार आहे. कारण आज बँक निफ्टीने 56,200च्या वरती सस्टेन नाही केलं. आजच्या दिवसात जर तुम्ही हाय बघाल बँक निफ्टीचा, तर 56,156 पर्यंत वगैरे बँक निफ्टी जाऊन आली, बट 56,200 ब्रेक केलेलं नाहीये. सो बँक निफ्टीमध्ये आपल्याला अपर साइड साठी 56,222 ही जी लेवल आहे, ही एक क्रुशियल लेवल ठरणार आहे फ्रेंड्स. ऑलराईट. सो क्रुशियल लेवल आहे, तर आपण तिथे प्लॉट करून ठेवूया. ऑलराईट. येस. ओके. आणि निफ्टीमध्ये सुद्धा मी पहिलं मला लेट मी क्लिअर दिस थिंग्स फ्रेंड्स, तर तुम्हाला मी जास्त इझिली समजून सांगू शकतो. ह्या तर निफ्टीच्या वीकली लेवल्स आहेत, त्या तशाच असून द्यात. आणि आपण इथे ज्या 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती डेली बेसिसची जी लेवल आहे ती चेक करूया. तर निफ्टीची आजची क्लोजिंग आहे 24,876 आणि त्यामुळे निफ्टीचा जो बॉटम असणार आहे ऍक्च्युली थोडासा लांब घेणार आहे. बट उद्या मला असं क्लिअरली वाटतं की एक गॅप फिलिंगचा चान्स होऊ शकतो. ठीक आहे. अगेन मार्क माय वर्ड्स, थोडस लक्ष देऊन ऐका की गॅप फिलिंगचा चान्स उद्या निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये असू शकतो. कारण एवढा ह्यूज गॅप अपला सस्टेन करणं म्हणजे थोडस थोडस कठीण होतं. आणि अपर साइड साठी 25,025 ही लेवल असणार आहे. ट्रेंड लाईनला मी क्लिक केलं की नाही? केलं होतं. ओके. So 25,025 is going to be the level for the resistance for the upside, that means. Okay. सो फ्रेंड्स, ह्या ज्या लेवल्स आहेत, ह्या लेवल्स आपण कशा म्हणजे प्लॉट करतो, ज्या लेवल ज्या सांगितलेल्या असतात बघा. मी म्हणजे माझ्या पर्सनल रिझन साठी मी व्हिडिओ बनवू शकलो नाही वीकेंड मध्ये, कारण की जसं मी लास्ट टाइम सांगितलेलं की माझ्या फॅमिलीमध्ये हॉस्पिटलच आहे कोणतरी, तर त्यामुळे जेव्हा जेव्हा सुट्टी मिळते, 2 दिवसाची 3 दिवसाची सुट्टी मिळते, तर आम्हाला थोडासा वेळ स्पेंड करायला लागतो. त्यासाठी म्हणून मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. बट मी थर्सडेच्या व्हिडिओमध्ये थंबनेल मध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता, मी क्लिअरली लिहिलं होतं की नेक्स्ट वीक बिग मूव्ह पॉसिबल. आणि झालं तसंच. कारण मला एक्सपेक्टेड होतं की रशिया आणि युएस मध्ये जे काही पुतिन आणि ट्रम्प मध्ये जे काही चालू आहे त्याच्यामधून काहीतरी एक आउटकम निघू शकतो. आणि मला एक कुठे ना कुठे बॅक ऑफ द माइंड एक सेन्स आहे, एक आपण म्हणतो ना एक सिक्स सेन्स असतो आपलं एक. मला असं वाटतं की युएस जो आहे तो हार्श टॅरिफ्स इंडियावरती अप्लाय करू शकत नाही. कारण कितीही केलं तरी आपण जीडीपी, अकॉर्डिंग टू जीडीपी 4th लार्जेस्ट इकॉनॉमी आहोत. अकॉर्डिंग टू आपलं जिओ पॉलिटिकल सिच्युएशन असेल, आपलं पॉप्युलेशन असेल, आपल्या इथे जी मार्केट आहे, जी डिमांड आहे, सप्लाय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करता युएस आपल्यावरती एवढं हेवी टॅरिफ लावू शकत नाही. त्याच्यामुळे तिकडनं पण कुठे ना कुठे रिलीफचे स्टेटमेंट्स येऊ शकतात असं मला, म्हणजे मी पर्सनली एक्सपेक्ट करत होतो. तर ते तर येतील. बट त्याच्यामध्ये वीकेंडमध्ये हे मेजर जीएसटी रिफॉर्म्सचं एक जे आलं न्यूज, त्यामुळे मार्केटने पूर्ण त्याला हरी झंडी दाखवलेली आहे. तर मित्रांनो,
बघूया आता उद्याचे लेवल्स कसे असतील. आज तर गॅपअप ऑलरेडी झाला, त्यातही आपण 50 पॉईंट्स ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. पण गॅपअप झाल्यानंतर फारसं म्हणजे वी कॅनॉट एक्सपेक्ट की अजून मोठी मूव्ह किंवा मग गॅपअप झाल्याने सडन फॉल असं होत नाही शक्यतो मार्केटमध्ये. त्यामुळे आता उद्याचा दिवस इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे मित्रांनो, तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. आणि हा, ते सांगायच्या आधी, एंड करण्याच्या आधी मला एक सांगायचं आहे की चॅनलमध्ये म्हणजे तुम्हाला जर तुमच्या प्रॉफिटमध्ये नॉलेजमध्ये काही भर पडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम जय शिवराय लिहायला विसरू नका. आणि कोणती क्वेरीज असेल डाऊट्स असेल तर विचारा. ठीक आहे, तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम जय शिवराय.